नमस्कार. प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचं त्या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे. येणाऱ्या 25 तारखेपासून त्या ठिकाणी अर्ज भरण्याला चालू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नवीन विधान परिषद आमदार कोण असणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले. यापूर्वी प्रशांत मालक परिचारक यांच्या स्वरूपात आपल्याला सोलापूर जिल्हा परिषदेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु आता 2026 मध्ये या निवडणुकीमध्ये कोण आमदार होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांना लागलेली आहे. आज प्रभात न्यूज आणि परफेक्ट न्यूजच्या माध्यमातून आपण दोन्ही चॅनलवरती त्याची सखोल त्या ठिकाणी चर्चा पाहणार आहोत. आपल्यासोबत सुधाकर काका आहेत. काका, आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करू. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि परफेक्ट न्यूज आणि प्रभात न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं उमेदवारी बाबतीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या उलटसुलट चर्चा आहेत त्या चर्चेच्या संदर्भानं सविस्तरपणानं चर्चा करणार आहोत. हे दोन्ही चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करतोय. खरं तर सोलापूर विधान परिषदेची निवडणूक ही विधान परिषदेच्या महाराष्ट्रातल्या 17 जागांच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत आणि या 17 जागांच्यासाठी अनेक दिवस या निवडणुका या ना त्या कारणानं लांबत होत्या. माझ्या माहितीप्रमाणे तब्बल 53 महिन्याच्या कालावधीनंतर या निवडणुका मुदत संपल्यानंतर आता लागतायत आणि या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सर्वच नगरपालिका आणि महानगरपालिकांचे नगरसेवक हे या निवडणुकीमध्ये मतदार असणार आहेत. एकूण 616 मतदार आहेत आणि यामध्ये आता भारतीय जनता पार्टीचं जर बलाबल बघितलं तर थोडंसं संख्येनं जास्त बलाबल आपल्याला त्यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी हीच खरं तर आमदारकी अशा पद्धतीचं वातावरण आज जिल्ह्यामध्ये तयार झाले. आता ते कितपत टिकणार आणि त्यामध्ये ऐन वेळेला बदल होणार का? कारण पडद्यामागच्या अनेक राजकीय हालचाली सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. पण लोकांच्या मध्ये चर्चा फक्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीचीच आहे आणि या संदर्भानं सगळ्याच गोष्टीचा आपण या ठिकाणी उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूरज, काय जिल्ह्यातली परिस्थिती आज नेमकी कशी आहे आणि तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये कोणाची उमेदवारी असेल वगैरे असं काय? खर तर आज आपण जर बघायला गेलं तर मागील आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या रूपाने आपल्याला भाजपकडून ही उमेदवारी आपल्याला बघायला मिळाली. ते आमदार सुद्धा अगदी व्यवस्थितीने ती आमदारकी पार पडली. त्यानंतर आजच्या जर परिस्थितीला आपण बघायला गेलं तर प्रशांत मालक परिचारक असतील, राजेंद्र राऊत असतील, त्या ठिकाणी राजन पाटील असतील, किंवा आता सध्या जर आपण त्या स्पर्धेच्या चर्चेमध्ये बघितलं तर राम सातपुते यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी खूप मोठ्या चर्चेत आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता सध्याच्या जर भाजपच्या हालचालीहून जर लक्षात बघितलं आपण तर प्रशांत परिचारक हेच त्या ठिकाणी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा मात्र जनतेतून होतीये. कारण ही तसंच आहे. कारण जर आपण बघायला गेलं तर 2019 ची निवडणूक बघितली, पोटनिवडणूक बघितली, किंवा त्यानंतर आता 2025 ची झालेली निवडणूक आपण विधानसभेची बघितली. यामध्ये प्रशांत मालक परिचारक यांना त्या ठिकाणी 2 पावलं मागे सरण्याची भूमिका घ्यावी लागली. कारण काय असू शकतं, विधान परिषदेचा शब्द असू शकतो किंवा दुसरं असलं असतं तर ते महागच घडलं असतं किंवा त्यांना आमदारकी मिळाली असती. परंतु असं झालेलं नाहीये. आता सध्या समोर असणारी विधान परिषदेची निवडणूक आहे आणि भाजपने 100% आज जर प्रशांत परिचारक यांचं नाव जरी चर्चेत जास्त असलं तरी प्रशांत परिचारक यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काहीतरी ठरलं असणार आहे. आणि हे बघत असताना आपल्या आता पत्रकार म्हणून आपल्या मनामध्ये पाल कशी चुकते तर ज्यावेळेस 2019ला लोकसभेची निवडणूक माढासाठी झाली होती त्यावेळेस माळशिरसला रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून की जे कोणाला ओळखीचेच नव्हते अशा त्या ठिकाणी भारतीय जनता तो नंतरचा विषय. आपण सध्या जी 4-5 नावं जिल्ह्यामध्ये चर्चेत आहेत त्या संदर्भानं आपण चर्चा करताना तुम्ही सांगताय प्रशांत परिचारकांचं नाव आघाडीवरती आहे. 100% खरं आहे. कारण विधानसभेच्या 2 निवडणुकामध्ये त्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी समाधान अवताडे यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. परंतु अलीकडच्या कालावधीच्या निवडणुका जर बघितल्या, मग ती पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या दोन्ही निवडणुकांची जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टी ही प्रशांत परिचारक यांच्या पाठीशी असताना देखील काही कारणामुळं त्यांना या निवडणुकीमध्ये बॅकफुटवरती राहावं लागल. ही त्यांच्या थोडीशी वजाबाकीची बाब असू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिपीट उमेदवारांना फारशी संधी त्या पक्षामार्फत दिली जात नाही.
तर तो जर क्रायटेरिया परिचारकांच्या बाबतीमध्ये लागला तर हे दोन धोके परिचारकांच्या उमेदवारीबाबत थोडीशी साशंकता निर्माण करू शकतात. पण तरी देखील आजची परिस्थिती जर बघितली तर इतर सगळ्या जे चर्चेतले उमेदवार आहेत त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त काळ काम केलेले संयमी नेते, सहकारातला मोठा अनुभव असलेले नेते असं म्हणून परिचारकांच्याकडे बघितलं जातं. या दोन गोष्टी मगाशी मी सांगितलेल्या गोष्टीची जर थोडीशी बॅकफुटवर जाण्याची परिस्थिती आली तर शेवटी पक्षश्रेष्ठी म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा प्रशांत परिचारकांच्या वरती खूप मोठा विश्वास आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला यापूर्वी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी पंढरपुरामध्ये शब्द दिला होता त्यांच्या कार्यकर्त्याला की आम्ही प्रशांत परिचारकांचं पुनर्वसन करू. आणि दुसऱ्या बाजूला एक अशी या निवडणुकीच्या दरम्यान आणखी एक अशी चर्चा चालू झाली की महाराष्ट्र राज्यातली जी महामंडळ आहेत त्याच्या नियुक्त्या करण्याच्या संदर्भात देखील प्रशासकीय पातळीवरती शासनानं विचार सुरू केलेत. जर एखाद्या वेळेला तोही विचार पक्षाच्या श्रेष्ठींच्या मध्ये असू शकतो. या उमेदवारीमध्ये जर काही कारणानं कुणाला थांबवायचा प्रसंग आला, कुणालाही इच्छुक 4-5 उमेदवार आहेत आणि यामध्ये सगळ्यांची मोठ बांधील राहावी आणि जिल्ह्यामधलं भाजपचं वर्चस्व एकत्रित राहावं यासाठी महामंडळ हा देखील पर्याय असू शकतो. मग तो इच्छुक सगळ्याच उमेदवारांच्यासाठी असू शकतो. दुसरं एक नाव आपल्याला चर्चेमध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रकर्षानं जाणवते आणि ते म्हणजे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं देखील नाव चर्चेमध्ये येते. कारण त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विजयामध्ये त्यांचा वाटा आहे आणि बार्शी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झालेला आहे. याची दखल जर पक्षश्रेष्ठींनी घ्यायचं ठरवलं तर ते देखील प्रबळ दावेदार असू शकतात. पण दुसरी आणि जमेची बाजू अशी आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये या सगळ्या नेते मंडळींचा जर विचार केला तर राजेंद्र राऊत हे पक्षासाठी नवीन आहेत. पक्षासाठी त्यांचं योगदान जरी असलं तरी पक्षासाठी ते नवीन आहेत आणि त्यामुळं त्यांच्या उमेदवारी बाबतीमध्ये देखील तेवढा एक प्रश्नचिन्ह तयार होऊ शकतं असं मला वाटतं एकंदरीत. तर हे बघत असताना जसे की आपण आकडे बघितले की मतदारांची आकडे त्या ठिकाणी 616 आहे. बरोबर. आणि 307 मतदार भाजपचे आहेत. बरोबर आहे. जरी आपण जर त्यांचं हे बघायला प्रबळ जर दावेदार बघायला तर भाजपचा उमेदवार जर ह्यांचे उमेदवार परफेक्ट राहिले तर तिथं घुसखोरी कोणती झाली नाही तर भाजपच्या उमेदवाराला काहीशीच मतं त्यांना फक्त बाहेरची घ्यावं लागणार आहेत तर येऊ शकतो. परंतु त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत असणारे शिवसेना असेल, एनसीपी असेल, त्यांनी जर आता काही ठिकाणी आपण करमाळ्यात बघितलं तर संजय मामा शिंदे यांच्याकडे काही एनसीपीची मत आहेत. इकडं माड्यात आपल्या पंढरपूरमध्ये आलं तर अभिजित पाटील यांच्याकडे काही एनसीपीची मत आहेत. तर कुठेतरी फरक आहेत. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना पाहायला गेलं तर परिचारक यांच्या विरोधात आपण काम करताना पाहिलेले किंवा इतर ठिकाणी सुद्धा आता अमोल हे असतील सोलापूर महानगरपालिका तिथे सुद्धा मोठा विरोध, अमोल बापू असतील तिथे त्यांनी विरोध केला. त्यामुळे महायुतीतलं सुद्धा वातावरण आपण म्हणावं असं तिथं चांगलं नाही. परंतु भाजपची संख्या जास्त असल्यामुळे आकडेवारीवरती या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आकडेवारीवरचं गणित जुळलंच असं सांगता येत नाही. मागे एका निवडणुकीमध्ये सोलापुरातून युनुस शेख विरुद्ध सुभाष बापू देशमुख यांची जी निवडणूक झाली होती त्यामध्ये सुभाष बापू देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि त्यांच्याकडे मताची आकडेवारी खूप कमी असताना देखील त्यांनी जिल्ह्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण करून त्या काळात झालेला वेगवेगळ्या प्रकारांचे साम दाम दंड भेद वापरून त्यांनी विजय संपादन केला होता. एकंदरीत जिल्ह्यात जरी आज भाजपची आणि युतीची आकडेवारी दिसत असली तरी पडद्यामागच्या राजकीय हालचाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राजन पाटलांसारखा एक तगडा उमेदवार देखील या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत येतोय आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आणि याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ही चर्चा फक्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी बाबतीतच जिल्ह्यामध्ये चालू आहे. विरोधी पार्टीच्या उमेदवारामध्ये किंवा विरोधी पार्टीच्या सगळ्या एकंदरीत राजकीय घडामोडीमध्ये सगळीकडे शांतता दिसते. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचा घटक मानला जाणारा मोहिते पाटलांचा जो गट आहे जिल्ह्यावरती सगळीकडे ज्यांचं वर्चस्व आहे त्यांची भूमिका देखील या निवडणुकीमध्ये महत्वाची असू शकते. आणि या निवडणुकीमध्ये आजची परिस्थिती जर बघितली तर मोहिते पाटील कुटुंब हे भाजपपासून 4 हात दूर आहे
रणजितसिंह मोहिते पाटलांची मुदत संपलेली आहे आणि नव्यानं कुठल्या पद्धतीनं राजकीय वातावरणामध्ये वावरायचं किंवा कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करायचे या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये खलबतं सुरू आहेत. कदाचित मोहिते पाटलांचा गट शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या संपर्कात असल्याचीही जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. आणि तसं जर झालं तर शिंदे सेनेला बरोबर घेऊन मोहिते पाटलांनी जर अपक्ष स्थानिक आघाड्या आणि इतर पक्षांची मोठ बांधली तरी देखील या निवडणुकीमध्ये मोठी चुरस जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते. कारण या 4-5 इच्छुक उमेदवारांना एकत्रित बांधून ठेवणं हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी पुढचं खूप मोठं आव्हान असणार आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी वेळ अतिशय कमी आहे. कमी वेळामध्ये भारतीय जनता पार्टीला हे सगळं करावं लागणार आहे. आणि मोहिते पाटील आजच्या भूमिकेकडे जर त्यांच्या बघितलं तर यापैकी कुठला मासा आपल्या गळाला लागतोय का या सावध भूमिकेमध्ये ते असल्यामुळं या निवडणुकीमध्ये म्हणावं तितकी ही निवडणूक दोन्ही पक्षांना सोपी नाही असं मला वाटतं. ऐन वेळेला कुठला ट्विस्ट पुढे येईल काय सांगता येत नाही. खर तर या मताला मी नक्कीच सहमत आहे. कारण आपण जर बघायला गेलं तर राजन पाटील यांचा जर आपण पक्षप्रवेश बघितला तर पक्षप्रवेश असा काय आहे तर 2 नेत्यांमधलं भांडण आहे, पक्षामधलं नाही. कारण राजन पाटील जर आपण बघितले तर एनसीपी आणि भाजप हे दोन्ही महायुतीतलेच घटक आहेत. परंतु उमेश पाटलांचा तीव्र असणारा विरोध पाहता त्यांनी एनसीपी सोडली आणि भाजपमध्ये आले. हे सगळं पाहत असताना त्यांचे संबंध खरं तर मोहिते पाटलांसंग अतिशय चांगले आहेत. आपण यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितले. नंतर आता सुभाईबापू देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यातली जर जयकुमार गोरे यांच्यासोबतची जर सांगड बघितली तर कुठेतरी आपल्याला थोडा दुजाभाव किंवा कुठेतरी दरी निर्माण असताना मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरी स्टेजवरती एकत्र आले तरी पाठीमागच्या भूमिकेकडे कुठेतरी विरोध असताना आपल्याला थोडा पाहायला मिळतो. मग महानगरपालिकेची निवडणूक असू दे किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीची सोलापूरची निवडणूक झाली त्यामध्ये 2-3 आमदार एका साईडला गेले आणि बाकीचे आमदार एका साईडला आले अशी आपण परिस्थिती बघितली. हे सगळं असताना आता नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार याच्यावरती जसं तुम्ही म्हणला की मोहिते पाटलांनी जर त्यात स्वतःहून उडी मारली किंवा रणजितसिंह मोहिते पाटील यांचं जर नाव त्या ठिकाणी प्रखरतेनं आलं तर ते नक्की शेवटच्या टोकापर्यंत ते प्रयत्न करणार. जे भाजपमध्ये नाराज गट आहे, शिवसेनेमध्ये नाराज गट आहे, एनसीपी मध्ये नाराज गट आहे, नक्कीच त्या गटाला आपल्या गळाशी लावायचा प्रयत्न करणार. आणि भाजप ज्या तोऱ्यात किंवा ज्या ताकदीनं म्हणते की सोलापूर विधानसभेवर आमचाच आहे तिथं कुठेतरी आपल्याला चोरस पाहायला मिळते. परंतु जसं मी मागाशी म्हटलं की जर मोहिते पाटलांनी ही ताकद त्यांना यश ठरलं तर हे होऊ शकतं. पण प्रशांत परिचारक हे प्रबळ दावेदार का तर त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली माघार यापूर्वीची आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो न्याय द्यायचा असेल तर हीच संधी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आहे असं मला वाटतं. मुळात काय झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याचं राजकारण जर तालुका पातळीवरचं आपण बघितलं तर पक्षीय राजकारणापेक्षा गटताटाचं जे राजकारण आहे मग बार्शीमध्ये सोपल आणि राऊतांचं राजकारण असेल किंवा मोहोळमध्ये राजन पाटील आणि आता त्यांचे जे विरोधक आहेत उमेश पाटील असतील किंवा आमदार खारे असतील यांचं राजकारण असेल किंवा सांगोल्यामधलं शाजीबापू पाटील आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्यातलं राजकारण पक्षीय राजकारणापेक्षा हे गटातटाचं जे राजकारण आहे एकंदरीत करमाळा तालुक्यातलं संजय मामा शिंदे आणि नारायण पाटील यांचं राजकारण असेल, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे आणि अभिजित पाटील यांच्यातलं राजकारण असेल, या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये विरोधकांच्या हाताला कुठला तरी एक गट लागण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि यामुळं ऐन वेळेला या निवडणुकीमध्ये कुठला राजकीय टिष्ट समोर येईल यावर देखील या निवडणुकीचा निकाल फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. कारण एकंदरीत आणि दुसरी महत्वाची बाजू अशी की या उमेदवारीच्या संदर्भानं सगळ्याच पक्षांकडून जी चाचपणी चालू आहे. आता जागा निश्चितीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या 17 जागापैकी एका जागेवरती कुठंतरी युतीचं घोडं अडून राहिले असं ऐकायला मिळतंय. ती जागा कुठली आहे ते समजायला मार्ग नाही, बाकी सगळ्या जागांचं वाटप झालंय असं जरी ऐकायला मिळत असलं तरी एकंदरीत जिल्ह्यातली परिस्थिती आपण बघितली तर ही उमेदवारी जाहीर करायला जितका उशीर होणार आहे तिथल्या नेते मंडळीमधलं अंतर वाढत जाणार आहे. आणि मग कदाचित हे सगळे जर आपण बघितलं काही अंशी प्रशांत परिचारक भाजपमध्ये 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी काम करतात, पण बाकीचे राजन पाटील असतील, राजेंद्र राऊत असतील, हे उमेदवार जर बघितलं तर ते नवखे भाजपसाठी आहेत. आणि कदाचित भाजपच्या डोक्यामध्ये राजकारणात काहीही घडू शकतं. भाजपच्या डोक्यामध्ये जर एखादा नवखा उमेदवार आणून तर त्याचं पुनर्वसन करायचा विषय असेल, तुम्ही मगाशी सांगितलं की राम सातपुतेंचं जसं माळशिरसला पुनर्वसन केलं तसा जर विचार असेल
तर तो सुद्धा विचार अचानक येऊ शकतो. हे स्थानिक पातळीवरचं वाद संपवण्यासाठी आणि गटातटाचं राजकारण थांबवण्यासाठी भाजप तो सुद्धा प्रयोग करू शकतो. एकंदरीत परिस्थिती जर सोलापूर जिल्ह्यातली बघितली तर भारतीय जनता पार्टी आणि सावधगिरीनं अतिशय पावलं सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून भारतीय जनता पार्टीच्या टाकली जात आहेत आणि विरोधकांच्या मध्ये मात्र वादळापूर्वीची शांतता असावी असंच काहीसं थोडंसं वातावरण जिल्ह्यामध्ये तयार होतंय आणि त्यामुळं प्रत्येक उमेदवाराच्या इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. स्टेटसच्या डिझाईन तयार आहेत. सोशल मीडियावरती आपल्या नेत्याचं समर्थन करण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड चढाओढ लागली आहे. फक्त आता आदेशाची वाट बघण्याची प्रक्रिया कार्यकर्त्यांच्यामुळे सुरू असल्यामुळं एकंदरीतच या निवडणुकीमध्ये पुढच्या 2 दिवसामधल्या राजकीय घडामोडीकडं राज्यातल्या राजकीय घडामोडीकडं सगळ्या लोकांचं लक्ष लागून राहिलंय, जसं आपलंही राहिलंय आणि या सगळ्या घडामोडीनंतरच खरं तर हे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत राज्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करणार खरं तर आहोत. काका अजून एक प्रश्न त्या ठिकाणी मला असा जाणवतोय की जसं की भारतीय जनता पार्टी आणि टायमिंगला तुम्ही जसं मगाशी म्हटला की हे भांडण कुठंतरी शांत ठेवण्यासाठी ह्याला दिलं तर तो नाराज होईल, त्याला दिलं तर तो नाराज होईल, नाराजी नाट्य होऊ नये एकंदरीत यासाठी भारतीय जनता पार्टी आपण जी 4 नावं सांगितली याच्या व्यतिरिक्त एखादा उमेदवार की ज्याला त्या ठिकाणी मोठं पराभव पत्करावा लागला आणि भारतीय जनता पार्टी त्याचं योगदान मोठं आहे पण त्याचं भारतीय जनता पार्टी पुनर्वसन करू शकलं नाही, तर सोलापूर सारखी एक सेफ ठिकाणी जागा आहे असं एक अनुषंग घेऊन त्या ठिकाणी ते त्यांना आणू शकतं का, अशी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, 100% मी आता जी भूमिका तुम्हाला सांगितली, कारण सुरक्षिततेच्या वेळेमध्ये आता मागच्या अनेक निवडणुकामध्ये परवा राज्यसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल याने धक्कातंत्राचा राजकारणाचा वापर केलाय आणि तो सुद्धा या निवडणुकीमध्ये येऊ शकतो अशी परिस्थिती एकंदरीत जिल्ह्यामध्ये आहे आणि सगळीच नेते मंडळी या बाबतीमध्ये कुणीच खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. मगाशी जे आपण 4 नावं घेतली त्यामध्ये प्रशांत परिचारक असतील, राजन पाटील असतील, राजेंद्र राऊत असतील, काही प्रमाणामध्ये राम सातपुतेंचं देखील नाव चर्चेला येतंय, ते असतील किंवा आणखी जे कोणी इच्छुक असतील, या सगळ्यांच्या मध्ये स्थानिक पातळीवरती जर गटातटाचं राजकारण वाढून कारण भारतीय जनता पार्टीला आता पक्षांतर्गत गटबाजी नको आहे अजिबात. एकच भारतीय जनता पार्टी पक्ष हाच झेंडा घेऊन काम करणारा माणूस त्यांना अपेक्षित आहे. कारण गटातटाचं राजकारण झालं तर पक्ष पुढे नेणं अवघड होईल. या दृष्टिकोनातून देखील या सगळ्या गोष्टीवरती नेते मंडळींचं बारीक लक्ष आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, या सगळ्यामध्ये या निवडणुकीकडे लक्ष ठेवून असणारे माजी खासदार रणजित निंबाळकर असतील, या दोघांनी देखील 2 दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये दौरा करून स्थानिक पातळीवरच्या नेते मंडळींची माहिती घेतलेली आहे आणि हे दोन्ही नेते रणजित निंबाळकर असतील किंवा पालकमंत्री असतील, हे दोन्ही नेते केंद्राच्या आणि राज्याच्या पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असणारी माणसं आहेत. त्यांच्याकडून देखील काही अहवाल मागवून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणानं पक्षाकडून घडेल. तोपर्यंत नेमक्या राजकीय घडामोडीकडे लक्ष देत आपल्याला थांबावंच लागणार. खर तर आज आपण बघितलं परफेक्ट न्यूज आणि प्रभात न्यूजच्या माध्यमातून आपण सखोल चर्चा बघितली की सोलापूर विधान परिषदेची निवडणुकीचा रंग कसा असणार आहे, त्या उमेदवारीमध्ये कोण प्रबळ दावेदार असणार आहेत, नेमकं कोणाचा त्या ठिकाणी पत्ता बसू शकतो आणि आमदार त्या ठिकाणी होऊ शकतात हे आपण त्या ठिकाणी बघितलं. प्रबळ दावेदारांपैकी आपण 4 जणांची नावं सांगितली. त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीच्या जर डोक्यात आलं तर एखाद्याच्या बाहेरच्या उपऱ्या उमेदवाराचं जर पुनर्वसन करायचं असेल तर ही सोलापूरची जागा ही योग्य आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आपण आणून त्याचं पुनर्वसन करू शकतं असं सुद्धा भारतीय जनता पार्टी 100% करू शकतं. त्यांना त्या ठिकाणी प्रशांत परिचारक असतील, राजेंद्र राऊत असतील, राजन पाटील असतील किंवा राम सातपुते असतील यांना सोडून ते त्यांचं पुनर्वसन सुद्धा करू शकतात, कारण भारतीय जनता पार्टी काहीही करू शकते असा इतिहास आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. नेमकं या निवडणुकीमध्ये काय घेणार, जर प्रशांत परिचारकांना तिकीट नाही मिळालं तर त्यांची भूमिका काय असणार हे सुद्धा त्या ठिकाणी खूप सगळ्याच नेते मंडळींचे, राजन पाटील असतील, राजेंद्र राऊत असतील, प्रशांत परिचारक असतील, हे पुन्हा उमेदवारी नाही मिळालं तर त्या जोमानं काम करणार का त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या मार्गदर्शक. कारण निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले लोक आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नगरसेवक आणि सभापती, हे काय सामान्य मतदार नाहीत आणि त्यामध्ये त्यांची सुद्धा वैचारिक पातळी वेगळी असू शकते. आपल्या नेत्यांना डावलला असेल तर मग आपल्याला नेत्यावरती निष्ठा असणाऱ्या माणसांची थोडीशी गोची होण्याची शक्यता असते, त्यातून राजकारणामध्ये काही घडू शकतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल किंवा विरोधक असतील, त्यांनी सगळं आपलंच आहे या आविर्भावात राहणं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज तरी धोक्याचं मला वाटतं.
नक्कीच आज आपण चर्चा केली येणाऱ्या 25 ते 1 तारखेपर्यंत जे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये 99% उमेदवार कोणाचा, महाविकास आघाडीचा कोणता असणार आहे, महायुतीचा कोणता असणार आहे, किंवा या व्यतिरिक्त एखादा मातब्बर नेता अपक्षाच्या सुद्धा तयारीत असू शकतो. कारण तो जर एखाद्या वेळेस जर या सगळ्या गोष्टींना पाहता तो जर म्हणत असेल की या दोघांना डावलून माझं त्या ठिकाणी पुनर्वसन होऊ शकतं, अशा सुद्धा घडामोडी आपल्याला त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळाल. तुर्तास तरी आपण परफेक्ट न्यूज आणि प्रभात न्यूजच्या माध्यमातून नेमकी परिस्थिती आजची काय हे पाहण्याचा प्रयत्न करत आमच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तुर्तास तरी आज सुधाकर काका कवडे आपल्या परफेक्ट न्यूजच्या माध्यमातून त्यांनी त्यांची भूमिका मांडली, प्रभात न्यूजच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडली. आज आपण बघतोय पुढील घडामोडीचं आपण बघूया. धन्यवाद. धन्यवाद.